जय शिवराय मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावं यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्याच अंतर्गत येत्या 3 ते 4 वर्षांमध्ये जवळजवळ 8 लाख सोलर पंप उभारण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे। मित्रांनो, एकंदरीत पीएम कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत राज्य शासनाला केंद्राच्या माध्यमातून 4,05,000 पंप देण्यात आलेले आहेत। उर्वरित 2 वर्षांमध्ये पुढे आणखीन 4 लाख पंप देण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे आणि याच अनुषंगानं मोठ्या प्रमाणात लाभार्थी पात्र करून या योजनेच्या अंतर्गत पुढील पंप वितरणाची सोलर पंप वितरणाची प्रक्रिया राबवली जात आहे। मित्रांनो, प्रक्रिया राबवत असताना आपण पाहिलेले की लाखो शेतकऱ्यांच्या माध्यमातून ऑलरेडी या योजनेच्या अंतर्गत आपली नोंदणी केलेली आहे, पंपासाठी मागणी केलेली आहे। महावितरणच्या माध्यमातून आता ही योजना राबवायला सुरू करण्यात आलेली आहे। महावितरणकडे जे विजेच्या कनेक्शनच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी येतात यांना देखील याच योजनेच्या अंतर्गत आता सोलर पंप दिले जात आहेत आणि अशा प्रकारची अंमलबजावणी सुरू असताना बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारणा केली जाते की या योजनेसाठी मग नेमका अर्ज कसा करायचा। आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याच योजनेकरता सध्या सुरू असलेली नोंदणी कशी करायची, याचा अर्ज पूर्ण कसा करायचा, याच्या संदर्भातील A to Z माहिती ही या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी अर्ज करण्यासाठी जी लिंक आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे किंवा तुम्ही मेडाच्या वेबसाईटवरती येऊन सुद्धा या अर्ज करण्याच्या नोंदणी करण्याच्या लिंकवरती येऊ शकता। मेडाच्या वेबसाईटवरील या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक सूचना दाखवली जाईल की आपण यापूर्वी कुठल्याही योजनेच्या अंतर्गत सोलर पंपाचा लाभ घेतलेला नसावा आणि असा असेल तर आपला हा अर्ज बाद करण्यात येईल आणि आपल्यावरती कायदेशीर कारवाई देखील करण्यात येईल। ही सूचना वाचून आपल्याला याला क्लोज करायचं आहे। क्लोज केल्यानंतर आपल्या समोर एक रजिस्ट्रेशनचं पेज खुलेल। याच्यामध्ये सर्वात पहिली ऑप्शन विचारलेली आहे की आपण एक्झिस्टिंग डिझेल पंप ग्राहक आहात का, असेल तर होय करायचे, नसेल तर नाही करायचे। सेफ विलेजेस लिस्टमध्ये जर आपल्या गावाचं नाव असेल तर आपण डिझेल पंप ग्राहक नसाल तरी आपल्याला अर्ज करता येईल। मात्र सेफ विलेजेस लिस्टमध्ये आपल्या गावाचं नाव नसेल तर मात्र आपल्याला डिझेल पंपाशिवाय अर्ज करता येणार नाही। डिझेल पंप ग्राहक आहात, होय करायचे, डिझेल पंपसाठी सिलेक्ट करायचे। याच्या अंतर्गत पुढे आपण डिझेल पंपाचा वापर करणार नाही अशा प्रकारच्या अटी शर्ती मला मान्य आहेत, याला होय करायचे, हमीपत्र हे द्यायचे आणि याला सबमिट करायचे। याच्यानंतर पुढे एक्झिस्टिंग पंप टाईप कुठला आहे, एसी आहे, त्याच्यानंतर तो जमिनीवरील आहे, याची कॅपॅसिटी काय, ती सर्व माहिती आपल्याला याच्यामध्ये निवडायची आहे। आपण वर्षाला किती डिझेल वापरतो त्याच्याबद्दलची माहिती याच्यामध्ये द्यायची आहे। 1000 लिटर 500 लिटर जे काय असेल ते याच्यामध्ये टाकायचं आहे आणि जर तुमचं गाव सेफ विलेजेस लिस्टमध्ये जर असेल तर मात्र आपण नाही करून सुद्धा हा अर्ज पुढे भरून येऊ शकतो। याच्यानंतर आपल्याला खाली आपला आधार नंबर द्यायचा आहे। आधार नंबर जर पूर्वी आपण योजनेसाठी वापरलेला असेल तर आपल्याला या ठिकाणी ऑलरेडी रजिस्टर अशा प्रकारचा एरर दाखवला जाईल, आपल्याला दुबार अर्ज करता येणार नाही, दुबार नोंदणी करता येणार नाही। याच्यासाठी आपण न वापरलेला आपला जो आधार नंबर असेल तो याच्यामध्ये एंटर करायचा आहे। आधार नंबर एंटर केल्यानंतर पुढे आपल्याला निवडायचं तो म्हणजे जिल्हा। याच्यामध्ये जिल्ह्याचं नाव निवडायचंय। जिल्ह्याचं नाव निवडल्यानंतर त्या जिल्ह्यामध्ये असलेले तालुके रिफ्लेक्ट केले जातील, त्याच्यामधून आपला जो तालुका असेल तो तालुका आपल्याला निवडायचा आहे। तालुक्यामधील गाव आपल्याला दाखवले जातील, आपल्या गावाचं नाव निवडायचंय। पुढे मोबाईल नंबर टाकण्यासाठी जी ऑप्शन दिलेली आहे याच्यामध्ये आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे। मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर पुढे कास्ट कॅटेगरी दिलेली आहे, याच्यामध्ये SC ST ओपन जो आपला प्रवर्ग असेल तो निवडायचा आहे। याच्यानंतर एक ऑप्शन आहे वनपट्टे धारक आहात का, असेल तर होय करायचंय आणि वनपट्टे धारक असल्यामुळे आपल्याकडे जर 7/12 नसेल तर आपल्याला खालील प्रकारची 3 कागदपत्र याच्यामध्ये द्यावी लागतील आणि ती कागदपत्र आपल्याकडे असावी लागणार आहेत। याच्याबद्दलची माहिती अटी शर्ती मला मान्य आहे अशा प्रकारची एक हमी या ठिकाणी द्यायची आहे आणि या ठिकाणी वनपट्टे धारकाचं नाव, वडिलांचं नाव आणि सरनेम या ठिकाणी द्यायचंय आणि जर वनपट्टे धारक नसाल तर नाही करून आपल्याला पेमेंटसाठी पुढे रिडायरेक्ट करायचंय। पेमेंट ऑनलाईन ऍप्लिकेशनला क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला दाखवलं जाईल किती क्षेत्रासाठी कोणत्या टाईपचा पंप दिला जातो आणि याच्यानंतर प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य अशा प्रकारे याच्यामध्ये ऑप्शन आहे। त्याच्यामुळे जो पहिला अर्ज भरेल त्याला पहिला लाभ मिळणार आहे, याच्यावरती क्लिक करायचं आपल्याला। याच्यानंतर पुढे ट्रान्झॅक्शन ID दाखवला जाईल, प्रोसीड टू पेमेंट वरती क्लिक करायचे। 6 रुपयाचं आपल्याला या ठिकाणी पेमेंट करायचंय। पेमेंट करण्यासाठी आपल्याला 15 मिनिटाचा कालावधी दिला जाईल। याच्यामध्ये बिलिंग नेम, आता ज्या लाभार्थ्याच्या नावे आपण अर्ज करत आहात त्या लाभार्थ्याचं याच्यामध्ये आपल्याला नाव लिहायचंय, त्याचा पूर्णपणे पत्ता या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे। पत्त्यामध्ये जो पत्ता असेल तो आपण शॉर्टमध्ये सुद्धा लिहू शकता। याच्यानंतर खाली आपल्याला झिप कोड दिलेला आहे, अर्थात आपला पिन कोड याच्यामध्ये लिहायचा आहे आणि पिन कोड लिहिल्याबरोबर या ठिकाणी जी सिटी असेल ती सिटी आपल्याला ऑटोमॅटिक घेतली जाईल। जर सिटी घेतली गेली नाही तर आपल्याला त्या ठिकाणी मॅन्युअली एंटर करू शकता। याच्यानंतर राज्याचं नाव द्यायचं आपल्याला महाराष्ट्र, कंट्री आपल्याला सिलेक्ट करायची इंडिया।
याच्यामध्ये पिनकोड टाकत असताना व्यवस्थित टाका. पिनकोड टाकल्याबरोबर आपल्या जे काही गावाचं सिटीचं पोस्ट ऑफिसचं नाव असेल ते ऑटोमॅटिक घेतलं जाणार आहे. पुन्हा एकदा आपल्याला मोबाईल नंबर द्यायचा आहे, ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी द्यायचा आहे आणि याच्यानंतर खाली आपल्याला क्रेडिट कार्ड असेल तर क्रेडिट कार्डची माहिती भरून हे 6 रुपयाचं पेमेंट करायचे. डेबिट कार्ड न करू शकता, नेट बँकिंग न करू शकता आणि सर्वात सोपी ऑप्शन आहे UPIची, ज्याच्यामध्ये QR कोड जनरेट करून किंवा आपला UPI आयडी याच्यामध्ये टाकून आपलं पेमेंट करू शकता. पेमेंटसाठी पुन्हा 5 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. या कालावधीमध्ये आपल्या जे काही पेमेंट असेल ते पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. पेमेंटची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला मुख्य पृष्ठावरती रिडायरेक्ट केलं जाईल. घाबरू नका. या ठिकाणी बरेच जण म्हणतात माझे 6 रुपये कटले. याच्यामध्ये जी काही माहिती आपण भरली होती ती पुन्हा एकदा माहिती आपल्याला नव्यानं भरायची आहे आणि तीच माहिती भरल्यानंतर आपल्याला पुन्हा लँडच्या माहितीच्या जे काही पोर्टल आहे त्याच्यावरती रिडायरेक्ट केलं जाईल. त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा आपल्याला एक्झिस्टिंग डिझेल पंप आपण होय केलेला असेल तर होय, त्याच्यानंतर जी डिझेल पंपाची माहिती भरली होती तीच माहिती पुन्हा एकदा भरायची आहे आणि ती माहिती भरल्यानंतर आपण जर पाहिलं तर आपण जे काही नोंदणी करण्यासाठी आधार नंबर दिलेला होता तो आधार नंबर, आपला जिल्हा, तालुका, गाव ही सर्व माहिती ऑटोमॅटिक घेतलेली आहे. आता पुढे आपल्याला माहिती द्यायची ती म्हणजे सर्वे नंबरची. याच्यासाठी आपण जर पाहिलं तर आपल्याला 4 मिनिटाचा कालावधी दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सर्व प्रक्रिया पूर्ण करायची आहे. याच्यामध्ये गट नंबर द्यायचा आहे. गट नंबर दिल्यानंतर जमीन स्वतःची का सामायिक आहे, त्याच्यानंतर हिस्सा नंबर आपल्याला द्यायचा आहे. याच्यानंतर जमीनधारकांची जी नावं आहेत ती दाखवली जातील. याच्यामधून ज्या लाभार्थ्याच्या नावे आपण अर्ज करत आहोत त्या लाभार्थ्याचं नाव सिलेक्ट करायचं आहे. त्याच्या नावावरती असलेली जमीन दाखवली जाईल. त्याच्यामध्ये आपली जी काही टोटल जमीन आहे ती त्याच्यामध्ये लिहायची आहे. याच्यानंतर खाली आपल्याला पुढं लाभार्थ्याचं नाव ऑटोमॅटिक घेतलेलं आहे. लाभार्थ्याचं नाव ऑटोमॅटिकच घ्यायला पाहिजे. लाभार्थ्याचं लिंग आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे, स्त्री पुरुष जे असेल ते. याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला मोबाईल नंबर याच्यामध्ये एंटर करायचा आहे. लाभार्थ्याची कास्ट कॅटेगरी आपण ऑलरेडी पहिली टाकलेली आहे तीच या ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे. ईमेल आयडी असेल तर द्यायचा आहे आणि सबमिट ऍप्लिकेशन वरती आपल्याला क्लिक करायचंय. याच्यानंतर आपण सबमिट ऍप्लिकेशन करणार आहात का विचारलं जाईल, होय करायचंय. याच्यानंतर पुढे आपल्याला दुसऱ्या पेजवरती रिडायरेक्ट केलं जाणार आहे, ज्या ठिकाणी आपल्याला एक OTP एंटर करण्यासाठी सांगितलं जाईल. आपण जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP या ठिकाणी एंटर करायचा आणि व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचंय. व्हेरीफाय OTP वरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती एक SMS पाठवला जाईल, ज्याच्यामध्ये आपला ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड आपल्याला पाठवला जाणार आहे. आता आपण मेडाच्या वेबसाईटवरती अर्ज करत आहोत म्हणून आपल्याला MKID आणि पासवर्ड पाठवला जाईल. तो टाकून याच्यामध्ये लॉग इन करायचे. MKID आणि पासवर्ड टाकून लॉग इन केल्यानंतर आपला MKID, लाभार्थ्याचं नाव, मोबाईल नंबर, इनकम्प्लीट फॉर्म अशा प्रकारची माहिती दाखवली जाते आणि याच्यामध्ये कम्प्लीट युअर फॉर्म गो अहेड नावाची खाली एक पिवळ्या कलरमध्ये ब्लिंक होणारी ऑप्शन दाखवली जात आहे आणि याच्यावरती क्लिक करून आपल्याला हा अर्ज पूर्ण करावा लागणार आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपला जो काही अर्ज असेल तो अर्ज आपल्या समोर खुलणार आहे, ज्याच्यामध्ये आपण एक्झिस्टिंग डिझेल पंप त्याची माहिती जी भरलेली ती दाखवली जाईल. रजिस्ट्रेशन करताना जमिनीची जी माहिती भरलेली ती दाखवली जाईल. याच्यानंतर आपल्याला रेसिडेन्शियल ऍड्रेस पूर्ण भरायचा आहे व्यवस्थितपणे. जमिनीचा पत्ता वेगळा आहे, आपण ज्या ठिकाणी राहत असाल तो पत्ता आपण याच्यामध्ये भरू शकता. तुम्ही पुण्यात असाल, मुंबईत असाल किंवा तुमच्या राहत्या गावी असाल, जो तुमचा राहण्याचा पत्ता आहे तो त्याच्यामध्ये भरायचा आहे. याच्यानंतर इरिगेशन टाईपमध्ये आपली विहीर, बोर, शेततळ जे काय असेल त्याची खोली आणि आपला इरिगेशनचा मोड जो काय आहे तो आपल्याला याच्यात सिलेक्ट करायचा आहे. याच्यानंतर आपण किती पिकं घेतो, कोणत्या हंगामामध्ये पिकं घेतो याची माहिती द्यायची आहे. याच्या खाली आपल्याला महत्वाची अशी माहिती ती म्हणजे रिक्वायर्ड पंप डिटेल्स, आपल्याला कोणत्या टाईपचा पंप पाहिजे. याच्यामध्ये पाण्यातील पंप, याच्यानंतर वॉटरफिल, त्याचा टाईप काय आहे, 3 HP. आता आपल्या जमिनीनुसार तो 3 HP डायरेक्टली आलेला आहे. जमीन जास्त असेल तर त्या ठिकाणी आपल्याला 5 HP देईल किंवा 7.5 HP देईल. याच्यानंतर पावसाळ्यामध्ये आपल्या पाण्याची खोली किती असते किंवा उन्हाळ्यामध्ये आपल्या पाण्याची खोली किती असते याची माहिती या ठिकाणी दिली जाईल. आपल्याला प्रति लिटर किती मिनिटाला किती लिटर पाणी पाहिजे ते या ठिकाणी विचारलं जाईल आणि याच्यामध्ये आपली विहीर असेल विहीर टाका, शेततळ असेल शेततळ टाका, बोरवेल, नदी, कालवा जे काही असेल ते आपल्याला बरोबर याच्यामध्ये सिलेक्ट करायचं आहे. याच्यानंतर पुन्हा बँकेच्या डिटेल द्यायच्यात. आता बँकेच्या डिटेल व्यवस्थितपणे याच्यामध्ये भरा, कारण बँकेच्या डिटेल भरत असताना जर पुढे अर्ज बाद वगैरे झाला तर याच खात्यामध्ये ते पैसे आपल्याला रिटर्न पाठवले जातात. लाभार्थ्याचा अकाउंट नंबर द्यायचा आहे, बँकेच्या खातेधारकाचं जे नाव पूर्ण असेल ते द्यायचे. याच्यानंतर IFSC कोड टाकायचा आहे. IFSC कोड टाकल्याबरोबर जे काही आपलं खाता जे बँकेच्या डिटेल असतील ऍड्रेस वगैरे तो त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली घेतला जाणार आहे. IFSC कोड टाकल्याबरोबर आपल्याला खालची माहिती पूर्ण ऑटोमॅटिकली घेतली जाणार आहे. याच्या पुढची ऑप्शन असणार आहे ती म्हणजे कागदपत्र अपलोड करण्यासाठीचे. याच्यामध्ये 7/12. आता 7/12 आपण पाहू शकता की जर जमीन सामायिक असेल किंवा विहीर बोर जर सामायिक असेल तर आपल्याला याच्यामध्ये कंपल्सरी NOC द्यावी लागणार आहे. 200 रुपयाच्या बॉन्डवरती आपल्याला ती NOC घ्यावी लागते. त्याचा नमुना किंवा त्याच्याबद्दलची माहिती आपण सेपरेट व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे.
सातबारा याच्यामध्ये अपलोड करायचं आहे. आधार कार्डचं फ्रंट बॅक जे काय असेल किंवा एकच आधार कार्ड आपण पूर्ण पेज जे असेल ते अपलोड करू शकता. बँकेचं पासबुक अपलोड करायचे, पासपोर्ट साईजचा फोटो अपलोड करायचा आहे आणि कॉमन जर लँड असेल तर त्याची एनओसी, पाणी जर विहीर कॉमन असेल तर त्याची एनओसी याच्यामध्ये अपलोड करायची. जर विहीर वैयक्तिक स्वतःची असेल तर याच्यामध्ये आपल्याला एनओसी अपलोड करण्याची गरज नाही. 2 MB पर्यंत जेपीजी, पीएनजी, पीडीएफ स्वरूपामध्ये आपण हे कागदपत्र अपलोड करू शकता. कागदपत्र अपलोड करत असताना कुठल्याही प्रकारची घाई गडबड करू नका. व्यवस्थित असे कागदपत्र याच्यामध्ये अपलोड करायचे आहेत, कारण या कागदपत्रामुळेच आपला अर्ज त्रुटीमध्ये येतो किंवा बाद होतो. याच्यानंतर आपल्याला खाली काही महत्वाच्या अशा सोय घोषणा दाखवलेल्या आहेत की मी अर्ज केलेला आहे, कशासाठी केलेला आहे, कशा प्रकारे केलेला आहे, या योजनेबद्दलची सर्व माहिती या ठिकाणी मला माहिती आहे. मराठीत करून आपल्याला करायच्या वाचायचे असतील तर आपण मराठीमध्ये सिलेक्ट करून वाचू शकता. आपला गट नंबर, आजची डेट या ठिकाणी दाखवली जाईल आणि याच्यानंतर डिक्लेरेशनच्या खाली आपल्या हमीपत्रावरती टिक करून सबमिट ऍप्लिकेशनवरती क्लिक करायचे. सबमिट ऍप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर आपलं ऍप्लिकेशन सबमिट होणार आहे. आपण परत याच्यामध्ये लॉग इन केल्यानंतर आपल्याला लाभार्थ्याचं नाव आणि विनंती मंजूर, अर्ज डाउनलोड करा अशा प्रकारचे जे काही ऑप्शन आहेत ते या ठिकाणी दाखवले जातील. पुढे जेवढेच कधी याच्यामध्ये आपल्याला नवीन ऑप्शन येतील त्यावेळेस आपल्याला याच्यामध्ये ऑप्शन येतील, परंतु तुर्तास तरी याच्यामध्ये विनंती, अर्ज मंजूर किंवा डाउनलोड युअर ऍप्लिकेशन अशा प्रकारचे ऑप्शन दाखवल्या जात आहेत, ज्या ठिकाणी आपण आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करून पुन्हा एकदा पाहू शकतो. मित्रांनो, याच्यानंतरच्या जे काही पुढच्या प्रक्रिया आहेत ज्याच्यामध्ये लाभार्थ्याची निवड होणं, त्याच्यामध्ये जर समजा काही त्रुटी आली तर त्रुटी काढणं, या सर्व बाबी सुद्धा आपल्याला या ठिकाणी करता येणार आहेत. नवीन तुम्हाला एक MSID पुन्हा महावितरणच्या माध्यमातून दिला जाईल. पुढे त्याचा पासवर्ड दिला जाईल आणि पुढची जी काही प्रक्रिया असेल ती महावितरणच्या माध्यमातून पार पाडली जाणार आहे. जसा तुमचा अर्ज सिलेक्ट केला जाईल तसा तो महावितरणकडे ट्रान्सफर केला जाईल आणि महावितरणच्या माध्यमातून याची पुढील प्रक्रिया पार पाडली जाईल. आता याच्या पुढचे जे काही प्रक्रिया आहेत ज्याच्यामध्ये सेल्फ सर्व्हे करणं असेल, पेमेंट करणं असेल, व्हेंडर निवड असेल, या सर्वांबद्दल आपण यापूर्वी वेळोवेळी माहिती घेतलेली आहे. त्याचे व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता किंवा वरती सजेशनमध्ये सुद्धा याचे व्हिडिओ देण्यात आलेले आहेत आणि जे जे काही नवीन अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, अशा प्रकारे नवीन नोंदणी कशी करायची, नवीन अर्ज कसा करायचा याच्याबद्दलची सध्या असलेली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या संदर्भातील इतर काही नवीन अपडेट येतील किंवा नवीन नोंदणीच्या लिंक येतील किंवा नवीन नोंदणीच्या प्रक्रिया येतील त्या सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.